नमस्कार मित्रांनो, मागील भागामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या होत्या. आता त्याचा भाग 2 येत आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मागील भागाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. चला सुरू करूया भाग 2ला. Let's go. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे आणि आपला परम मित्र वैभव शिंदे तुमचं आम्ही आपल्या भटक्या सीड या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे एका वेगळ्या सेक्शनमध्ये, जे सेक्शन तुम्हाला मे बी आवडेलच, शंकाच नाही. सो चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटतील, त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला आता आपण सुरू करूया. सुरुवातीला आपण पाहिलात तर इकडे आपल्याला जुने शिपचे मॉडेल्स आहेत ते दिसतात. त्यानंतर आपण वळूया भारतीय शस्त्र, आपले जे वेपन्स होते त्याच्याबद्दल. मित्रांनो, हे तुम्हाला माहितीच आहे, अर्थात ह्याला खंजीर बोलतो आपण. आणि हे खंजीर पाहू शकता तुम्ही, वेगवेगळ्या आकारामध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड्स त्याला आहेत, धार शस्त्र आहेत एकदम, जे खूप मायक्रो लेवलचं वेपन होतं, जे आपल्याला इझी वापरता येऊ शकत होतं. आणि ही छोटी एक ढाल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे खंजर्स आहेत आणि ही त्याची म्यान आहे एका खंजरची. ही तुम्हाला तर माहिती आहे, कट्यार आहे. खंजरचं सेक्शन बघितल्यानंतर आता आपण कट्यारकडे वळूया. ही कट्यार तुम्ही पाहू शकता, अजूनही किती शायनी आहेत आणि व्यवस्थित जपून ठेवलेले आहेत म्युझियममध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्ससुद्धा आहेत त्याच्यावरती. मित्रांनो, हे घड्याळ खूप जुनं आहे, ह्याच्याबद्दल थोडं माहिती नाही, ह्याच्यावरती कोणती लिपी लिहिली आहे ते सुद्धा काही सांगितलं नाही, पण तुम्ही नक्षीकाम पाहू शकता या घड्याळाचं. मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकता, ही एक ढाळ आहे जी सूर्यवंशी ढाळ आहे. समोर आपल्याला सूर्याची नक्षीसुद्धा दिसते ढालवरती. राजपुताना ढाळसुद्धा म्हणू शकतो आपण त्याला एका प्रकारे. सूर्याचं चिन्ह असलेली सूर्यवंशी ढाळ आहे. दिसायला खूपच क्लासी दिसते. ही एक छोटी ढाळ आहे, त्याच्याबद्दल काही विशेष सांगितलेलं नाही आहे, पण ही जी ढाळ तुम्हाला जी समोर दिसते ही अकबरची ढाळ आहे. इथे खाली तुम्ही पाहू शकता, इथे लिहिलं आहे शील्ड ऑफ एम्परर अकबर. या ढाळीचं मला एक वैशिष्ट्य वाटलं की ह्यामध्ये 12 राशींचे चिन्हसुद्धा दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये. सूर्यवंशी तर आहेतच आणि त्याच्यावरती काही लिहिले आहे उर्दूमध्ये, आणि 12 राशींचं चिन्हसुद्धा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजेंचा फोटो तुम्ही पाहू शकता जुना. आणि त्यानंतर हे काही त्यांचे शस्त्र होते जे ते वापरत असे. ढोप तुम्हाला दिसते समोर, मराठा मोठी तलवार दिसते. ह्या तलवार कधी ना कधी राजेंनी वापरले असतील. तुम्ही पाहू शकता मराठी मूठ आहे त्याच्यावरती, आपली मराठा मूठ. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता एक छोटी खंजीरसुद्धा आहे खाली. आणि ही ढोप आहे जी राजांच्या फोटोमध्ये सुद्धा तुम्हाला दिसते समोर, तुम्ही पाहू शकता. आणि हे छोटं एक खंजीर होतं, एक छोटी ढाल वगैरे आहे. ह्याला काय बोलतात माहीत नाही, याचं कुणाला कळलं तर प्लीज कमेंटमध्ये सांगा याला काय बोलतात. वाघ नकाचे छोटंसं एक बनवलं आहे, ठीक आहे. आणि हे 2 शस्त्र कोणते आहेत हे सुद्धा माहिती नाही दिले तिकडे, प्लीज सांगा जर कोणाला माहिती असेल तर. आता इथे आपण तलवारींबद्दल बघूया. ही तर तुम्हाला माहिती आहे, आपली मराठा मूठ तलवार आहे. प्रत्येक तलवारीचे मूठवरनं ओळखलं जातं की ती तलवार कोणत्या ह्याच्यातली आहे, कोणता नाही. तुम्ही इकडे पाहू शकता वेगवेगळ्या आकाराचे तलवार आहेत दिसत आहेत आपल्याला. काही तलवार आदिलशाहीमधली आहेत, काही मुघलांची आहेत, तर काही हे आहेत. हे तुम्ही पाहू शकता, ही मुघलांची मोस्ट ऑफ तलवार असायच्या, ज्या अशा मोठीप्रमाणे असायच्या.
आणि मराठा मोठी तलवार तुम्हाला दिसते त्या समोर तुमच्या ती आहे ती, आणि ही मूठ आणि ही मोठी ह्यामध्ये फरक बघा. आणि जी तलवारची लेंथ आहे त्याची पण तुम्ही बघू शकता फरक किती आहे. काही आदिलशाही तलवार ह्या अशा असायच्या पूर्वी, तुम्ही हे पाहू शकता यामध्ये. आणि ह्या अजून खाली सुद्धा एक मूठ आहेत ज्या गावल्या असतील नंतर कधीतरी. फरक यामध्येच आहे, तुम्ही पाहू शकता. मुघल साम्राज्यानंतरचे स्वातंत्र्य शासकांची नाणी. मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता इथे नाणींचे काहीतरी प्रकार आहेत जे मुघल साम्राज्यानंतर आलेले गोष्टी आहेत. तिथे वरती इयर्ससुद्धा दिले, तुम्ही पाहू शकता. 1500, 1600, 1700, 1800 आणि 1900 ह्या काळातील ही चलन होते जे चालत होते मे बी, त्याच्याबद्दल सगळं दाखवलेलं आहे. ते पाहू शकता तुम्ही. वेगवेगळ्या प्रकारची चलनं आहेत ही, प्रत्येकाचं नक्षीकाम वेगळं आहे. प्रत्येकाच्या कॉईनवरती वेगवेगळ्या प्रकारचं लिहिलेलं आहे. काही उर्दूमध्ये आहे, काही आपल्या देवगिरी लिपीमध्ये सुद्धा असतीलच. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता रियासतींची काही नाणी आहेत जे 1700 काळापासून ते 1900 पर्यंत राजवटीनुसार होते. समोर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ही जी नाणी दिसत आहेत ही ग्वाल्हेरचे शिंदे घराण्याची नाणी आहेत आणि इंदोरचे होळकर घराण्यातली ही नाणी आहेत. काही खूप बघून प्राऊड फील होत आहे रियासतींची, आपल्या पूर्वजांची ही नाणी पाहून. तर आता ही काही खूप जुनी नाणी आहेत जे खूपच जुनी आहेत, म्हणजे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही. आणि खूप बारीक आहेत ॲक्च्युली, म्हणून त्याला ना थोडा वेगळा सपोर्ट देऊन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे ही ऐतिहासिक गोष्टी जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. गुप्त आणि गुप्त कालखंडानंतरची काही ही नाणी आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. विविध प्रकारची नाणी आहेत. काही साऊथ इंडियन नाणी सुद्धा आहेत, तुम्ही पाहिलात तिकडे. हे काय, हे ॲक्च्युली इथेही सुद्धा खूप वेगळं दिसतंय, तुम्ही पाहू शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारची नाणी आहेत. ह्या काय कला होती त्यावेळी, पण एवढे मायक्रो लेवलला आर्ट करणं म्हणजे खायची गोष्ट नव्हती मित्रांनो. तुम्ही हे बघा. आज ही ऐतिहासिक दिसणारी नाणी त्यावेळी त्याचा मौल काहीतरी वेगळाच होता. मित्रांनो एक लक्ष वेधून घेतलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. इथे एक वेगवेगळी प्रकारचे नाणी आहेत ही काहीतरी, आणि हे खूप रॉयल असं दिसणारं गोष्टी आहेत. त्या म्हणजे एक तलवार आहे जी चमकदार आहे, म्यान सकट तुम्ही पाहू शकता, आणि एक खंजर सुद्धा आहे. कोणाची आहे माहीत नाही. आता आपण पाहूया नोट. तुम्ही समोर पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे नोट आहे. बँक ऑफ बॉम्बे 1840 ह्या काळातील ह्या चलनातील ही नोट आहे त्यावेळेतली. बँक ऑफ बेंगालची आहे. एशियाटिक बँक, बँक ऑफ मद्रास, विविध प्रकारच्या बँक आहेत. तुम्ही हे पाहू शकता मित्रांनो. 5000 रुपीजची नोट आहे ही 1842 मधली. ओ माय गॉड, सही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधली ही नोट स्वातंत्र्यानंतरची 1951 मधली. बँक ऑफ हिंदुस्तान मधली 1770 मध्ये चलनातील 16 रुपीजची नोट होती फक्त, ज्याला सिक्का रुपये असं बोलायचे. मित्रांनो ह्याच त्या दोघी ज्या लहानपणी आपल्या खिशांमध्ये नेहमी राज्य करत आल्या आणि आज इतिहास जमा झाल्यात. आपल्या लाडक्या 500ची आणि 100ची नोट. मित्रांनो ह्याला काय बोलतात मला खूप लांबूनच असं दिसलं. होन, ओके ओके ओके, होन बोलतात. तुम्ही पूर्वी ऐकलं असेल होन मुद्रा, 1000 होन मुद्रा द्या, 100 होन मुद्रा, त्याच्यापैकी ह्याला होन बोलतात. आणि मुद्रा म्हणजे कॉईन, त्यानुसार हे होतं. हे एक वेगवेगळे विशिष्ट प्रकारचे कॉईन्स आहेत. आय थिंक सो हे
इथले नाही आहेत कॉईन, भारतातील तर नाहीच आहेत हे कॉईन्स जे आहेत ते. खूप सारे गोष्टी आहेत, मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये नाही दाखवणार आहे. तुम्ही मला चीटर बोलात तरी चालेल, पण तुम्ही इथे स्वतः व्हिजिट करा तर तुम्हाला बघायला मजा येईल. सो मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही आपल्या महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा. आपल्या महाराष्ट्रीयन काही दागिने आहेत आणि काही विशेष असं गोष्टी आहेत जे आपल्या महिला मंडळी बघतील तर त्यांना खूप आवडेलच. हीच आपली संस्कृती होती आणि हाच आपला खरा दागिना होता. हा नावाला फक्त दागिना जरी असला तर ही संस्कृती हा आपला खरा दागिना. पाहू शकता तुम्ही मित्रांनो, ओरिजिनल गोल्ड आहे, हे कुठलंही नकली नाही आहे. गाडगिल अँड सन्स मार्फत हे केलेल्या गोष्टी आहेत, घडवलेल्या हे गोष्टी आहेत. तुम्ही पाहू शकता कमरपट्टा वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत ज्या आजकालच्या आपल्या जेन झीला माहितीसुद्धा नसतील या गोष्टी कोणत्या आहेत. आपली आई किंवा आपल्या आजींना ह्या गोष्टी आवडतील आणि ते पाहतील तर त्यांना आठवेल या गोष्टी, पण सो कॉल्ड जेन झीला नाही. हिरे म्हटलं की आपल्याला आठवतो कोहिनूर. हो, तुमच्या समोर जो हिरा आहे तो कोहिनूर आहे, म्हणजेच कोहिनूरचा रेप्लिका आहे. तुम्ही समोर बघू शकता 105.60 कॅरेटचा हा कोहिनूरचा रेप्लिका आहे. किती चमकदार होता. आणि हे काही वेगवेगळे हिरे आहेत, त्याचे प्रकार आहेत, म्हणजे त्याचा रेप्लिकाच आहे, पण ते पाहायला इतके मनमोहक आहेत काय सांगतो. इथे काही डिटेल्स दिले आहेत की त्या हिरेंचं काय काय झालं, कोणत्या काळापासून कुणाकडे होते, काय होते. तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. हे हिरे रेप्लिका असून इतके चमकदार आणि इतके मनमोहक आहेत, तर ओरिजिनल कसे असतील काय वाटतं तुम्हाला, कमेंटमध्ये नक्की सांगा. हा असा कसा हिरा आहे, एकदम ब्लॅक डायमंड टाईप आहे, तरी पण चमकतोय ॲक्च्युली. आणि हा तुम्ही पाहू शकता जरा पिवळासर एकदम हिरा आहे, पण किती चमकदार आहे. प्रत्येकाची माहिती आहे, पण तो व्हिडिओ खूपच लॉंग होईल, सो मी माहिती नाही सांगत आहे. तुम्ही याल तेव्हा बघा. हे बघा, काचेच्या पल्ल्याड पण हे इतके चमकते आहेत, तर विचार करा ओरिजिनल कसे असते. हे गोलकोंडा किल्ल्यातले हिरे आहेत मित्रांनो. इथे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. गोलकोंडा कर्नाटकमधला त्यातले हे हिरे आहेत. सो आजच्यासाठी इतकंच. आणि हे कारिगर कसे होते, कारिगरी कशी करायची त्याच्याबद्दल ही माहिती आहे. हे त्याचे इक्विपमेंट्स आहेत, ते बनवायचे कसे, घडवायचे कसे, आकार कसे द्यायचे ते आहे. सो आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भाग 3 बद्दल माहिती घेऊया आपण वैभव शिंदेकडून. चला आपल्याला आता वैभव नॅचरल हिस्ट्री सेक्शनमध्ये घेऊन चाललाय. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो भाग 3 याची तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. तुम्हाला भाग 2 कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भाग 3 मध्ये खूप साऱ्या गोष्टी इंटरेस्टिंग तुम्हाला भेटतील. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती ज्या जनावरांची, ज्या पक्ष्यांची तुम्हाला नावं कधी माहिती नसतील ती पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता प्रतीक्षा करा भाग 3 साठी. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.